ऐका मातांनो, नवऱ्याचा विचार न करता पदर फाडला आणि देवाच्या बोटाला चिंधी बांधली. तर त्या द्रौपदीवर संकट आलं. दुःशासनानं तिची साडी ओढली. तिने साडीचा पदर किती फाडला होता? 2 इंचाचा. बोटाला किती चिंधी लागते? 2 इंचाची. आणि तिच्यावर संकट आलं. दुःशासनानं साडी ओढली तर देवानं तिला इतक्या साड्या पुरवल्या, इतक्या साड्या पुरवल्या. तो दुःशासन साडी ओढायचा, देव साडी पुरवायचा, साडी ओढायचा, साडी पुरवायचा. 1 तास गेला, 2 तास गेले, 3 तास गेले. अहो कौरव दमले, साडी संपत नाही. का? तिनं अगोदर 2 बोटाची चिंधी दिली. तुम्ही देऊन बघा बरं देवाला. तुम्ही इथं दिलं रे दिलं की तिकडं लाखो पटीनं वाढतं, लाखो पटीनं देवाला द्यावंच लागतं तुम्हाला. तुम्ही इथं दिलं, इथं कीर्तनाला दिलं, भजनाला दिलं, अन्नदानाला दिलंय, इथलं वायाला जाणार नाही. लाख पटीनं वाढणार, वाढणार, वाढणार. बरं का, लक्षात ठेवा. भाव लागतो. द्रौपदीचा भाव आहे. हो, ती कपाळाच्या कुंकवाचा विचार करत नाही, पण देवाच्या बोटाचा विचार करते. आणि उद्धवाने आवाज दिला, सुभद्रा ताई, देवाच्या बोटाचं रक्त गळतंय, काहीतरी चिंधी आणा बांधाय. कल्पना करा, सुभद्रेला कमी साड्या असतात. देवाची बहीण आहे महाराज. आपल्या सुभद्रेला दिल दिवाना, कुछ कुछ होता, रबने बन्यात जोडी, हमपेर करणे वाले, धूम मचाले. तुम्हाला कसं का? माझं लग्न झालेलं आहे, मला अनुभव आहे बरं का. महिन्याला जर 2 साड्या आपली बायको सोडत नाही आपल्याला, तर ती देवाची बहीण आहे, अर्जुनाची बायको आहे. 15 कपाटं भरून साड्या आहेत तिला, ती साडीकडे गेली नाही, चिंध्या सापडत बसली. देवान तिचं घर सोडलं आणि आता ऐका, द्रौपदीच्या घरी आले भगवान. तर ती द्रौपदी आहे ना, असं चांदीचं ताट आणि सोन्याच्या तांब्यानं तुळशीला पाणी घालत होती. हरे राम हरे रामा, राम रामा हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे. पाणी चाललंय तुळशीला, तांब्या